नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका. श्री ज्ञानेश्वरी गुडार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित. भाग 54. भाग 54. मागे आपण पाहिलं की हे चिंतन मनन निधी ध्यासन अशा रूपाने पुनरावृत्ती अशी समजायची. भगवंताचे मूळचे निर्गुण स्वरूप अपरिणामी अफूट अद्वैत सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे व ते स्वरूप मायाबद्ध नसल्यामुळे त्या स्वरूपाचे ठिकाणी विवर्त रूपाने असणारे त्याचे सगुण स्वरूप ही अनध्यस्त म्हणजे पूर्ण ब्रह्मस्वरूपच आहे. सोन्याची पारख झाल्या वाचून हा अलंकार सोन्याचा आहे अशी खात्री होत नाही आणि त्याचे प्रेम पण वाटत नाही. त्यामुळेच भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचे निसंदिग्ध ज्ञान झाल्याखेरीज भगवंताच्या सगुण स्वरूपाचेही पूर्ण ब्रह्मत्व कळून येत नाही. निर्गुण स्वरूपच अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंब झाले असता त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते. क्षेत्रज्ञ हा क्षेत्राचा ज्ञाता आहे व क्षेत्र हे जाणले जाणारे आहे. क्षेत्रज्ञ हा नेहमीच क्षेत्राहून निराळा असतो हे व्यतिरिकाने समजून घ्यावे लागते. क्षेत्रज्ञ व क्षेत्र यांना परस्परावरून निराळे पाहणे याला वेदांतात व्यतिरेक म्हणतात. क्षेत्रज्ञाचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. यानंतर अन्वयाची पायरी पार करावी लागते. क्षेत्र व क्षेत्रज्ञाच्या स्वरूपाचे जे यथार्थ ज्ञान आहे तेच खरे ज्ञान होय. आपल्या ठिकाणी मी म्हणून स्फुरणारी शुद्ध म्हणजे आपले स्वतःचे शुद्ध असणे पण चैतन्य वृत्ती संपूर्ण देहादी क्षेत्राला जाणत असल्यामुळे तिला क्षेत्रज्ञ म्हणतात हे आपण पाहिलेच. हा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला जाणणारा म्हणून सर्वस्वी क्षेत्राहून खरोखर निराळा आहे. त्याचा क्षेत्राशी तसा संबंध नाही. क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी भ्रांती नसल्यामुळे तो क्षेत्राशी आपले ऐक्य पण करत नाही व आपल्याला क्षेत्रापुरते मर्यादित पण समजत नाही. क्षेत्रज्ञाची ही स्वरूप स्थिती नित्य अशीच राहत असल्यामुळे त्या स्वरूप स्थितीला धरूनच ती निरंतर असते आणि देहादी क्षेत्र म्हणजे मी अशी जी क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी जी अनादि भ्रांती दिसून येते. देहादी क्षेत्र म्हणजे मी अशी जी क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी जी अनादि भ्रांती दिसून येते त्या भ्रांतीला धरूनच क्षेत्रज्ञाला जीव पण चुकीने म्हटल्या जाते. क्षेत्रज्ञाला सोडून क्षेत्राला सत्य मानून क्षेत्राच्याच ठिकाणी महत्व ठेवल्यामुळे जगात वाद माजले आहेत. आपले अहम अहम म्हणून जे शुद्ध स्फुरण असते त्या एका चैतन्य वृत्तीने पांचभौतिक जड देहाशी ऐक्य झाले की त्या देहाकार झालेल्या अहमला अहंकार म्हणतात. अशा अहंकाराचे स्वरूप वेदांताने मानले आहे. अर्थात देहाचे ऐक्य नाहीसे होऊन नुसती राहिलेली अहमवृत्ती व शुद्ध जीवाचे किंवा परमेश्वराचे स्वरूप होय. हा अहंकार अज्ञानी माणसापेक्षा तथाकथित ज्ञानी माणसाच्या मागे जास्त लागतो. आपल्या ठिकाणी जी जाणीवरूप ज्ञानवृत्ती स्फुरते ती बुद्धी होय. या बुद्धीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे ती मुळात निर्मळ आहे. या बुद्धीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे ती मुळात निर्मळ आहे. म्हणूनच तिच्यात ज्ञानरूप आत्मा प्रतिबिंबित होतो. या बुद्धिवृत्तीमुळेच
अलीकडच्या जीवस्थितीला आणि पलीकडच्या आत्मस्थितीला दोघांनाही जाणता येते. संपूर्ण महापंचमहाभूते आणि सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात त्या स्थितीला अव्यक्त स्थिती म्हणतात. जड विनाशी क्षेत्राचे कारण जी प्रवृत्ती म्हणजे अव्यक्त बीजाच्या आकारात संपूर्ण वृक्ष गुप्त असते त्याप्रमाणे आहे, किंवा सुताच्या दशेत वस्त्र गुप्त असते अशा प्रकारे तिचे वर्णन करता येते. आता पुढे पण मनाची कथा ऐकली. आता मनाची कथा ऐका. यामुळे कामवासना बलवान होते, अहंकाराला उसळवते, भयाला जन्म देते. त्यामुळे आत्मविस्मृतीरूप अविद्या दृढ होते. आहे अशा संकल्पाने सृष्टी याच्याच मुळे निर्माण होते व नाही या संकल्पने सृष्टी नाश पावते. अविद्या ही अशी मनापासून निराळी नाही, एकच आहे. बुद्धी मूळची सात्विक असल्यामुळे तिने एका आत्मतत्वाचाच निश्चय केला पाहिजे. पण बुद्धी मनाच्या स्वाधीन झाल्यामुळे आत्मतत्वाचा निश्चय योग्यपणे होत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हा ज्ञानेंद्रियाचा विषय आहे. हिरवा चारा पाहून पशु बावळा होतो, तशी मनाची धाव विषयाकडेच असते. 5 कर्मेंद्रियाच्या माळा एकमेकाशी बांधून सर्व क्रिया आपसात हातात हात घालून चालतात. आता इच्छा म्हणजे काय ते पण ऐक बाबा. मागील अनुभवाची आठवण झाल्यामुळे किंवा कानावर तसे शब्द पडल्यावर ही तशी वृत्ती निर्माण होते. बुद्धी मग इच्छा स्वाधीन होते. अशा इच्छेला विरोध झाला की मनात क्षोभ निर्माण होतो आणि त्याला द्वेष असेही म्हणतात. सुखाचे लक्षण असे आहे की ज्यामुळे मी देहरूप आहे या मर्यादित कल्पनेचा विसर पडतो. सुखाचे लक्षण असे आहे की ज्यामुळे मी देहरूप आहे या मर्यादित कल्पनेचा जी विसर पाडते. ते माऊलींनी देहादिकांचा विसर पडणे अशी सुखाची सुटसुटीत व्याख्या केली आहे. आत्मज्ञानात देह व जगत यांच्या भिन्नत्वाची जाणीव होते. आत्मज्ञानात देह व जगत याच्या भिन्नत्वाची जाणीव होते. हे सुखच इंद्रियाच्या वृत्तींना थोपटून हृदयाच्या एकांतात अर्जुना त्याला सुषुप्ती अवस्थेत आणते. जीव आत्मस्वरूपाचे ठिकाणी प्राप्त झाले असता तेथे तो जे होतो, जीव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त झाला असता तेथे तो जे होतो त्याला सुख असे नाव आहे. अर्जुना, अशी ही सुखाची अवस्था प्राप्त झाली नाही तर मन जे जे कल्पना करते ते सर्वस्वी दुःख होय. सुख हे मनोरथाने प्राप्त होणारे नव्हे. सुख हे मनोरथाने प्राप्त होणारे नव्हे तर ते आत्म्याचा धर्म असल्यामुळे, तर ते मुळात आत्म्याचा धर्म असल्यामुळे म्हणजे आपल्याला आपल्या असणेपणाचा कधीही कंटाळा येत नाही. उलट आपण नसू ही कल्पना कोणी करू शकत नाही, कारण ते इतकं पुराव्याविरहित असणेपण आहे. त्याच्यामुळे त्याला आत्म्याचा धर्म म्हटला आहे. तर ते आत्म्याचा धर्म असल्यामुळे ते स्वतः सिद्ध आहे. देहादी कार्यरूप पदार्थात असंग साक्षीभूत अशा चैतन्याची सत्ता आहे. देहादी कार्यरूप पदार्थातही असंग साक्षीभूत अशा चैतन्याचीच सत्य आहे असे जेव्हा कळते तेव्हा त्या सत्ता रूप सामान्य चैतन्याला चेतना असे म्हणतात. नखापासून केसांपर्यंत जी अखंड जागृत असते, जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये एकसारखीच अविकारी असते. मन, बुद्धी इत्यादी तिच्यामुळेच टवटवीत दिसतात. कार्यरूप प्रकृतीच्या वनात वसंत ऋतूप्रमाणे जी नित्य विद्यमान असते, जड आणि चेतन दोन्ही ठिकाणी सारखीच असते. सैनिक राजाला जाणत नसतात, पण त्याच्या करता लढून ते शत्रूचा पराभव करतात आणि जीव सुद्धा सोडायला तयार असतात. पौर्णिमेचा चंद्र समुद्राला भरती आणतो,
लोखंडाला चुंबक सचेतन करतो. सूर्य सर्व लोकांना व्यवहार करायला भाग पाडतो. पिलांच्या मुखाचा संबंध न येऊ देता कासवी केवळ दृष्टीच्या द्वारे पिलांचे पोषण करते. जे तिन्ही अवस्थांतरी पालटेना, असे जे तिन्ही अवस्थारी पालटेना, म्हणजे जी अखंड जागृत आहे. मन बुद्ध्यादी आगवी जिये नि टवटवी, प्रकृती वन माधवी सदाची जे. मन बुद्ध्यादी आघवी जियेचेनी टवटवी, प्रकृती वन माधवी सदाची जे. रावो परिवार नेणे, आज्ञाची परचक्र जेणे, चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती. अगा मुखो मेळो विण, पिलियाचे पोषण, जरी निरीक्षण कुर्मी करी. त्याप्रमाणे देहादी पदार्थांना जी सजीव करते. आता धैर्याचा विचार करू. आकाशादी पंचतत्वात जाती स्वभावानुसार एकमेकाशी वैर आहे. आकाशादी पंचतत्वात जाती स्वभावानुसार एकमेकाशी वैर आहे. पंचमहाभूते एकमेकांना सहन करत नाहीत. परंतु इतके असूनही ही सर्व देहाच्या ठिकाणी मात्र एकोप्याने राहतात व उलट एकमेकांच्या गुणांचा आपापल्या परीने आपापल्या पोषणाकरता उपयोग करून घेतात. यालाच वेदांतात धृती असे म्हणतात. ऐसेही पाचही भूते न सहाती एकमेकाते, की तियेते ऐक्याते देहा येती. अर्जुना, जीवाशी अशा या 36 तत्वांचा समुदाय, या समुदायालाच संघात असे म्हणतात. या सगळ्यांना क्षेत्र असेही म्हणता येते. रथांच्या सर्व भागांना रथ म्हणतात. रथ म्हणून तो असा वेगळा दाखवता येत नाही. रथांगांचा मेळावा जेवी रथ म्हणजे पांडवा. खालच्या वरच्या अवयवांना देह म्हणतात. देह म्हणून असा शब्दांनी, खुणेनी किंवा इशाऱ्यानी दाखवता येत नाही. जे दाखवाल ते केवळ अवयवच दिसतात. हत्ती घोडे पायदळ यांना सेना म्हणतात. अक्षरांच्या समुदायाला वाक्य म्हणतात. मेघांच्या समुदायाला आभाळ म्हणतात. नाना प्रकारच्या संपूर्ण लोकांच्या समुदायाला जग असे म्हणतात. तेल वात अग्नी एका ठिकाणी आली की त्याला दीप म्हणतात. त्याप्रमाणे या 36 तत्वांच्या एकत्रीकरणाला क्षेत्र म्हणतात. त्याप्रमाणे या 36 तत्वांच्या एकीकरणाला क्षेत्र म्हणतात. तात्पर्य: परमतत्वाच्या अलीकडे स्थावरापर्यंत जेवढे काही उत्पन्न होते किंवा नाश पावते असे जे वाटते ते सर्व क्षेत्र होय. हेच क्षेत्र गुणकर्माच्या संघात पडल्यामुळे देव, मनुष्य इत्यादी सर्व नाना प्रकारच्या योनी विभागल्या जातात. हाच गुण विचार अर्जुना आता पुढे सांगितला जाईल. आता मोक्ष प्राप्ती करून जीवाला उपकृत करणारे ज्ञान ते पण ऐक. अरे, हे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून स्वर्गालाही एक विघ्न मानून ते बाजूला योगी करतात. आणि हे असे योगीजन गगन गिळण्या इतके कष्ट करतात, पण ते मागे हटत नाही. जया ज्ञाना लागे गगन गिळताती योगी. जया ज्ञाना लागे गगन गिळताती योगी, म्हणजे अशक्य कामे करतात. वृद्धी सिद्धी तो त्याला तुच्छ मानतात. योग साधनांच्या कष्टांना जुमानत नाही. योगाने ब्रह्मानुभव येत असला तरी जगत सत्वत्व बुद्धी तेथेही कायम राहत असल्यामुळे, म्हणजे सुखदुःखाला कारण असल्यामुळे, राहत असल्यामुळे, हर्ष विषाद इत्यादींना कारण राहत असल्यामुळे तेथेही कायमच राहते. ती अद्वैत ब्रह्मानुभवाला प्रतिबंधक होते. म्हणजे जी सत्वत्व बुद्धी जी आहे ती अद्वैत ब्रह्मानुभवाला प्रतिबंधक होते. काही जण यज्ञ करण्याचे कष्ट घेतात. काही कर्मकांड रूपे वेली उपटून फेकतात, म्हणजे संन्यास घेतात. काही भजन मार्गाला लागतात,
तर काही आत्मस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता षडचक्र भेदरूपी योगाचा कठीण मार्ग धरतात व सुषुम्नेच्या विवरात शिरतात. काही वेदवृक्षांच्या पानाचा शोध घेतात, अर्थात वेदांचे सखोल सखोल चिंतन मनन करत राहतात. काही तर केवळ गुरुसेवेलाच वाहिलेले असतात आणि या गुरुसेवेमुळेच मला हे सर्व प्राप्त होईल म्हणून शेकडो जन्म गुरुसेवा करावी म्हणून घेण्यास नेहमी सज्ज असतात. इत्यादी प्रकारे जर ज्ञान प्राप्ती झाली तर ते ज्ञान अविद्या निशेष नाहीसे करते व जीव व परमात्मा याचे ऐक्य जे मूळचेच आहे ते परत करते किंवा ते जाणवते. पण या ज्ञानाने विषय मिथ्या ठरून मनाची विषयाकडील धाव थांबते, कर्म प्रवृत्ती बंद होऊन मन इंद्रिय इत्यादी अंतर्मुख होतात आणि ती सुखरूप अशा आत्मतत्वाशी स्थिर राहतात. द्वैताचा मागमूस राहत नाही. समरस अशा अद्वैत ब्रह्मप्रत्ययाचा सुकाळ होतो. ब्रह्मज्ञान झाले की भिन्न भिन्न पदार्थ आहेत ही द्वैत बुद्धी नाहीशी होऊन सर्वत्र सर्वत्र एकच एक वस्तू भरलेली असून केवळ मानलेल्या नामरूपाने ती भिन्न भिन्न वाटत होती अशी रोखठोक प्रचिती येते. द्वैताचा दुकाळ पाहे साम्याचे सुयाण होय. अहंकाराचा लेशी राहत नाही. अनादि अज्ञान भ्रांती गिळल्या जाते. संसार वृक्ष मुळा सकट उपटला जातो व मनातील संकल्परूपी चिखल स्वच्छ धुतल्या जातो आणि अमर्याद अशा आत्मवस्तूला हे ज्ञान व्यापून टाकते. जे संसाराते उन्मळी संकल्प पंक म्हणजे चिखल, संकल्प पंक प्रक्षाळी म्हणजे धुतो, संकल्प पंक प्रक्षाळी अनावराते वेंटाळी ज्ञेयाते जे. वेदांतात परब्रह्माचे ठिकाणी फलव्याप्ती नाही. वेदांतात परब्रह्माचे ठिकाणी फलव्याप्ती नाही हे आपण अमृतानुभवाच्या विवेचनात पाहिलं आहे. वेदांतात परब्रह्माच्या ठिकाणी फलव्याप्ती नाही, वृत्ती व्याप्ती आहे. ते ज्ञानेश्वरांनी इथे सांगितले आहे. याच्या उजेडाने बुद्धीला स्पष्ट आणि नीट दिसू लागते व जीव आनंदाच्या आधिक्य भावनेत लोळू लागतो. जयाचे उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या, जीव दोंदावरी लोळे आनंदाच्या. बुद्धी ही सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे त्यातच शुद्ध ब्रह्माचा ज्ञानरूप चैतन्य प्रकाश पडतो. बुद्धी ही सत्वगुणाचे कार्य असल्यामुळे त्यातच शुद्ध ब्रह्माचा ज्ञानरूप चैतन्य प्रकाश पडतो व हेच जणू बुद्धीचे डोळे आहेत. पण बुद्धी अज्ञानामुळे मनाच्या स्वाधीन झाल्यामुळे ती मनाच्या कल्पनेमुळे भ्रांत निश्चय करते, म्हणजेच बुद्धीचे डोळे झाकल्या जातात. पण या ज्ञानाने आत्म अनात्म विचारात हे डोळे उघडले जातात व विटाळलेले मन शुद्ध होते. आत्म्याला जीव बुद्धीचा जो क्षयरोग जडला आहे त्या रोगाचा बळी देऊन तो रोग नष्ट केला जातो. ज्ञान तसे अनिरूप्य म्हणजे वर्णन करण्याजोगे नाही. ज्ञान तसे अनिरूप्य असल्यामुळे किंवा नसल्यामुळे त्याचे विवरण होऊ शकत नाही, निरूपण होऊ शकत नाही. हे ज्ञान सर्व पावित्र्याचे जणू कोठारच आहे. अविद्यादी मलाने अशुद्ध झालेल्या मनाला ते शुद्ध करते. आत्मस्वरूपाला मी जीव आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी अज्ञानी आहे इत्यादी अशा विपरीत बुद्धीचा जो क्षयरोग लागला आहे तो ब्रह्मज्ञान नावाच्या औषधाने नाहीसा होऊन कायमचाच जीव व्याधीमुक्त होतो, म्हणजे निरुपाधिक ब्रह्मस्वरूप होतो. जेथ विटाळले मन चोख कीजे. परब्रह्म निर्विकल्प असल्यामुळे
त्याचे शब्दाने वर्णन करून देणे शक्य नसले तरी त्याच्या स्वरूपाचे निवारण केल्या वाचून त्याचे ज्ञान होणे पण शक्य नाही. म्हणून संत त्याचे निरूपण करतच राहतात. पण या विवेचनातून अर्थरूप ज्ञान शुद्ध बुद्धीने ग्रहण करायचे आहे. नामरूपाचा व्यतिरेक करून केवळ सच्चिदानंद निर्गुण आत्मस्वरूपाचा ज्ञानानुभव बुद्धिगम्य असाच राहतो. तिथपर्यंतच तो मर्यादित राहतो. डोळ्यांनी दिसण्याजोगा नसतो. मग तेच ज्ञान या शरीराच्या ठिकाणी सर्वत्र व्यापून जेव्हा आपला प्रभाव दाखविते तेव्हा ते पंचज्ञानेंद्रियाच्या व्यापारात जसे आहे तसे इच्छा आकांक्षा रहित उपभोग वृत्ती सोडून ते प्रगट होऊन डोळ्या आदी इंद्रियांना पण दिसू लागते किंवा अनुभवू लागते. ते ज्ञानच बुद्धीत दृढ होऊन जेव्हा ज्ञान वर्तनात म्हणजे शुद्ध शब्द रस रूप गंध त्वचा अशा अद्वैत ब्रह्मदृष्टीने व्यक्त होऊन बाहेर पण तसेच होते. झाडे नवपल्लवाने अलंकृत झाली म्हणजे वसंत आला हे समजते. त्याप्रमाणे ज्ञानांची इंद्रिये त्याची ज्ञान स्थिती त्याच्या ज्ञानाची विज्ञान स्थिती सांगतात. झाडांच्या शाखा विपुल व टवटवीत दिसल्या म्हणजे त्या झाडांच्या मुळाशी पाणी आहे हे जसे आपोआप सिद्ध होते. मुद्दाम सिद्ध करावे लागत नाही. निघालेल्या कोंबाच्या लुसलुसीत कोवळेपणावरून जमीन मृदू आहे की कडक आहे हे तात्काळ कळते. उत्तम प्रकारच्या आचरणावरून कुलीनपणा अगदी स्पष्ट दिसतो. अगा वृक्षाशी पाताळी जड सापडे मुळी ते शाखेची या बहाळी वरीही दिसे. अगा वृक्षाशी पाताळी जड सापडे मुळी ते शाखेची या बहाळी वरीही दिसे. का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव नाना आचार गौरव सुकुलीनाचे. केळीमध्ये कापूर तयार झाला की समजावे की आता इथे सुवास येणार म्हणजे येणार किंवा सुवासामुळे कळते की केळीमध्ये कापूर तयार झाला आहे. भिंगाच्या काचात जर दीप ठेवला तर त्याच्या प्रकाशाला बाहेर फाकणेच आहे. त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झालेली त्याची लक्षणे देहाच्या ठिकाणीही प्रगट होणार म्हणजे होणारच. यामुळे जी अमानित्वादी ज्ञानाची लक्षणे सांगितल्या जाणार आहेत ती सिद्धांची स्वाभाविक लक्षणे आहेत. ती ओढून ताडून आणलेली नाहीत. पण साधकाला त्याचे ज्ञान होईपर्यंत त्याचा अभ्यास मात्र हा करावा लागतो. आता ती लक्षणे सांगतो ती ऐक. त्याला एका आत्मस्वरूपा वाचून देहबुद्धी उत्पन्न करणाऱ्या कोणत्याही वृत्तीशी तन्मय होणे परवडत नाही. त्याला सज्जन म्हणून घेण्याचे पण ओझे वाटते, अवघड वाटते. कुणी त्याच्या गुणाचे वर्णन केले, त्याला मान दिला की वाघाने मार्ग अडवल्यामुळे किंवा अचानक चालता चालता मध्ये वाघ आला त्यावेळी जी स्थिती होती तशी वाघाने मार्ग अडवल्यामुळे हरण जसे गजबजू लागते, घाबरते, तशी त्याच्या मनाची अवस्था होते. किंवा प्रवाहात पोहता पोहता भोवरा लागला की पोहणाऱ्याला जसे एकदम भांबावून गेल्यासारखे वाटते तसे त्याला कुणी आपल्याला सज्जन म्हटलेले की त्या प्रकारची त्याची मनस्थिती होते. कोणी साधा नमस्कार केला तरी त्याला मरणप्राय दुःख होते. बृहस्पती इतकी सर्वज्ञता त्याच्या अंगी असते. पण तो आपला सर्वज्ञता हा गुण आपल्या अंगाला चिटकेल म्हणून तो स्वतःला नेहमी वेडेपणाच्या पांघरुणात दडपून ठेवतो. वाचस्पेचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडेवे माझी दडे महिमा भेणे. चातुर्य लपवी महत्व आरवी पिसे पण मिरवी आवडोनी. आवडीने वेड्यासारखे वागून व्यावहारिक शहाणपण दिसून येत नाही. वेड्यासारखे वागले की
व्यावहारिक शहाणपण दिसून येत नाही. शास्त्र अध्ययनापासूनही तो उपराम पावला असतो. आता तो काहीच वाचत नाही, वादविवाद करत नाही, ग्रंथ धोंडाळत नाही. आता त्याचा भर सर्व मौन राहण्यावर असतो. त्याचा भर आता मौन राहण्यावर असतो. आपल्यामध्ये न्यूनता आहे हे दाखविणेच त्याला अलंकाराप्रमाणे वाटते. लोकांमध्ये फलाना जिवंत आहे की मेला आहे याविषयी काहीच कल्पना असू नये अशा रीतीने त्याला जीवन जगणे आवडते आणि तसेच आपण जीवन जगावे अशी त्याला इच्छा असते. हा आपण होऊन चालतो किंवा वाऱ्याने ढकलला जातो असा भ्रम व्हावा अशी याची चाल असते. असल्या चालीने चालणे याला फार आवडते. पै चालत की नव्हे की वारेनी जात आहे, जना ऐसा भ्रम जाये तैसे होईजे. माझे अस्तित्व, माझे स्वतंत्र अस्तित्व उरायला नको. माझे नामरूप लोक विसरो आणि माझ्याकडून कोणाला उपद्रव पोहोचेल, कोणी मला भिल असे मला वाटते म्हणून जो नेहमी एकांतात राहणे पसंत करतो त्याचे फक्त वायूशीच जमते. ज्याला फक्त आकाशाशीच बोलता येते असा तो आत्मज्ञानाच्या शेजेवर झोपलेला असतो. या सर्व लक्षणांना अमानित्व गुण असे म्हणतात. या सर्व लक्षणांना अमानित्व गुण असे म्हणतात. आता अदांभित्व या गुणाविषयी ऐक. कृपण माणूस जसा प्राण गेला तरी आपले धन दुसऱ्याला कुठे पुरून ठेवले हे कधीही बाप जन्मात सांगत नाही, तसा आपले पुण्यकर्म दान धर्म हा इतर कोणालाही कळू देत नाही. नाठाळ गाय जी असते ती आपला पान्हा सतत लपवित राहते, तसे याचे वर्तन आहे. वेश्या आपले वय लपविते. कुठलीही वेश्या अशी म्हणत नाही की मी 60+ आहे वगैरे वगैरे. वेश्या आपले वय लपविते. श्रीमंत माणूस अरण्यात अडकला तर आपल्या श्रीमंतपणाचा डामडौल सोडून देतो. श्रीमंत माणूस अरण्यात अडकला तर आपल्या श्रीमंतपणाचा डामडौल सोडून देतो. कुलीन स्त्री आपले अवयव झाकून घेते. शेतकरी आपले पेरलेले धान्य मातीने झाकून घेतो. त्याप्रमाणे आपली ज्ञानपुण्यादी कर्मे हा कोणालाच कळू देत नाही. खडाने आला पान्हा, खडाने म्हणजे नाठाळ गाय. खडाने आला पान्हा, पळवी जेवी अर्जुना, का लपवी पण्यांगना, पण्यांगना म्हणजे वेश्या, का लपवी पण्यांगना वडीलपण म्हणजे वयस्करपणा, ना तरी कुलवधू लपवी अवयाते. आचरलेला धर्म वाणीरूपी ध्वजावर बांधत नाही म्हणजे त्याचा डांगोरा पिटत नाही. केलेल्या शास्त्र अभ्यासाचा गाजावाजा करत नाही. विषय सुखाचा भोग घेताना तो मात्र अतिशय कुरपण असतो, पण धर्माच्या आचरणात मात्र तितकाच उदार असतो. दान करण्यात तो कल्पतरुशी पैस बांधतो. केळीचे आंग सुकुमार आणि पोकळ असते, पण फळ मात्र घट्ट आणि रसाळ असते, तसा तो असतो. मेघाचे अंग पातळ, पण पाण्याचा वर्षाव घनदाट असतो, जो खडकांनाही फोडून काढतो. असो, आता अहिंसेचे लक्षण ऐक. केळीचे दडवारे हळू पोकळ आवडे, परी फळेना गाडे रसाळ जैसे. का मेघांचे आंग झिल दिसे वारे येथे जाईल, परी वर्षती नवल घनवट जे. आता अहिंसेचे लक्षण ऐक. आपापल्या मतांनी पुष्कळांनी या अहिंसेचे वर्णन केले आहे, पण याचा प्रकार म्हणजे एखाद्या वृक्षाच्या फांद्या तोडून त्या वृक्षाला त्याच्याच तोडलेल्या आणि राहिलेल्या अशा तुटक्या बुंद्याला त्याच्याच तोडलेल्या बुंदांनी कुंपण घालण्यासारखे आहे. खांडूनिया शाखा तयाचिया बुडखा कूप कीजे, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. स्वतःचे हात तोडून शिजवून त्याने स्वतःचीच भूक भागवावी तसा हा प्रकार आहे. किंवा देवळाचा मंडप तोडून त्या उरलेल्या फापट पसाराने त्या दगडांनी देवळाभोवती भिंत बांधण्यासारखे आहे.
देऊळ तोडून भिंत बांधणे यात काय हशील? हिंसा करून अहिंसा साधा असे पूर्वमीमांसा शास्त्राचा निर्णय दिसतो. पाऊस न पडणे, दुष्काळ इत्यादीच्या निवारणार्थ पर्जन्य वृष्टी यज्ञ करण्याकरता पशुयज्ञ करा, पशूंची हिंसा करा असे त्यातील कर्मकांडात अहिंसा प्रतिपादन अशा प्रकारचे केले आहे. ज्या घाण्यात हिंसाच उभारतात त्या घाण्यातून अहिंसेचे तेल कसे निघेल? पण या याज्ञिकांनीची ही अचाट इच्छा मोठ्या नवलाची आहे. आयुर्वेदही याच प्रकारचा आहे. यामध्ये एका जीवाच्या रक्षणाकरता दुसऱ्या जीवाचा घात केला जातो. रोग निवारणार्थ वैद्य एखाद्या वनस्पतीचे कांदे खणून आणतो, एखादे झाड उपटतो, त्याचे मूळ तोडतो, शिजवतो, वाटतो, एखादे झाड अर्ध्यावरच तोडतो, एखाद्या झाडाची साल काढतो, त्याची फुले तोडून ती उघडवतो. ही सुंदर झाडे बिचारी कुणाचीच शत्रू नसतात. अजात शत्रू तरवरा सर्वांगी देखविला शिरा. पण अशा या अजात शत्रू अशा वृक्षांवर चिरा पाडून त्याला घाव करतात आणि त्यातील रस गोळा करतात. सजीव प्राण्यांचे पण पित्त काढून त्याचे इतर जीवाचे रक्षण केले जाते. मोठमोठे वाडे बांधून त्याची देवळे करण्यासारखे हे आहे. लोकांना लुबाडून भांडारे करावे, लोकांना लुबाडून अन्नसत्र चालवावे आणि थंडी वाजते म्हणून ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळावे, तसा हा प्रकार आहे. घराचा मागचा भाग तोडून पुढचा भाग सजवावा हा त्यातीलच एक प्रकार होय. थंडी वाजते म्हणून पांघरूनच पेटून त्या झालेल्या उष्णतेवर, त्या झालेल्या ज्वालांवर हात शेकावे. बैल विकून कोठा बांधवावा, पोपटाला विकून आलेल्या पैशाने नवीन पिंजरा घ्यावा. काही लोक पाणी गाळून पितात, पण गाळण्यामुळे अनेक जीव मरतात. अर्जुना, म्हणून या सर्व कर्म मार्गामध्ये हिंसाच हिंसा आहे, अहिंसा नाही. नाना पांघरुणे जाळूने जैसे तापणे. अर्जुनी, अशा प्रकारे अहिंसेविषयी इतरची मते ऐकल्यावर ज्यात आत्मज्ञान स्पष्ट दिसून येते ते आमचे अहिंसेविषयीचे मत आता ऐक. नमस्कार.